नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटनेची निर्मिती या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न. हा आपला पार्ट 3 असणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? 1. एन. गोपालस्वामी अय्यंगार. 2. मोहम्मद सादुल्ला. 3. सच्चिदानंद सिन्हा. 4. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सच्चिदानंद सिन्हा. अगदी बरोबर. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एन. गोपालस्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. तर सच्चिदानंद सिन्हा हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. ते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न क्रमांक 42. खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षा केल्या. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहेत. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विधान क बरोबर, आ आणि ब चुकीचे. अगदी बरोबर. भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती. त्यामुळे विधान क बरोबर आहे. तर संविधान सभेच्या सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षा 24 जानेवारी 1950 रोजी केल्या होत्या, 26 नोव्हेंबर 1949 रोजी नाही. त्यामुळे विधान अ चुकीचे आहे. तसेच मूळ प्रती विशेष संरक्षित पद्धतीने जतन केल्या आहेत, मात्र विधान मध्ये दिलेली माहिती अचूक नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विधान क बरोबर, आ आणि ब चुकीचे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकार केला. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकारले. संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 26 जानेवारी 1950 रोजी निवड केली. संविधान सभेने शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेतले. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आ आणि ड बरोबर. अगदी बरोबर. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला होता. त्यामुळे विधान अ बरोबर आहे. राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले होते, 1949 मध्ये नाही. त्यामुळे विधान चुकीचे आहे. तसेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती, 26 जानेवारी 1950 रोजी नाही. त्यामुळे विधान क चुकीचे आहे. संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झाले होते. त्यामुळे विधान बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आ आणि ड बरोबर. प्रश्न क्रमांक 44. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? 1. डॉक्टर बी.आर. आंबेडकर. 2. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 4. डॉक्टर के.एम. मुंशी. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अगदी बरोबर.
घटना समितीने विविध विषयांसाठी अनेक समित्या स्थापन केल्या होत्या. त्यापैकी कार्यपद्धती विषयक नियम समिती म्हणजेच रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर के.एम. मुन्शी आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी इतर समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 45. खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. 2. कायद्याने चालून दिलेली पद्धती प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. 3. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे. 4. वरीलपैकी एकही नाही. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. अगदी बरोबर. पहिले विधान चुकीचे आहे. संविधानावर स्वाक्षऱ्या 26 जानेवारी 1950 रोजी नव्हे तर 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आल्या होत्या. दुसरे विधान देखील चुकीचे आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्त्व अमेरिकेकडून नव्हे तर जपानच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आले आहे. तिसरे विधानही चुकीचे आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही संकल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आली आहे. म्हणून तिन्ही विधाने चुकीची असल्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अंबिप्री. 2020. 1. भारत सरकार कायदा 1935 द्वारे केलेल्या शिफारशींच्या आधारे भारताच्या संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. 2. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 रोजी एच. सी. मुखर्जी यांची निवड झाली होती. 3. जवाहरलाल नेहरू यांची नियम समिती, सुकाणू समिती आणि हंगामी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. 4. वरीलपैकी सर्व. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. स्पष्टीकरण. आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे. प्रश्न रद्द करण्यामागील नेमके कारण आयोगाने नमूद केलेले नाही. त्यामुळे या प्रश्नाचे विशिष्ट उत्तर लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातील महत्त्वाची तथ्ये लक्षात ठेवणे अधिक आवश्यक आहे. लक्षात ठेवा. संविधान सभेची स्थापना कॅबिनेट मिशन योजनेनुसार करण्यात आली होती. तसेच एच. सी. मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने ही तथ्ये महत्त्वाची आहेत, तर हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 47. कॅबिनेट मिशन योजनेने घटना समितीची रचना सुचविली होती. MES पूर्व 2020. अ. प्रांतिक विधिमंडळाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारे अप्रत्यक्ष निवडणूक. ब. भारताच्या जनतेमधून प्रत्यक्ष निवडणूक. क. प्रांतिक विधिमंडळाद्वारे नेमणूक. ड. मर्यादित मताधिकारावर आधारित निवडणूक. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 1. अ आणि ड. 2. ब आणि क. 3. अ आणि क. 4. क आणि ड. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. स्पष्टीकरण. कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची निवड प्रांतिक विधानसभांमार्फत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे विधान बरोबर मानले जाते. तसेच त्या काळातील प्रांतिक विधानसभाच मर्यादित मताधिकाराच्या आधारे निवडून आलेल्या होत्या, त्यामुळे काही संदर्भांमध्ये विधान देखील ग्राह्य धरले जाते. यामुळे उत्तराबाबत संदिग्धता निर्माण होते.
म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. लक्षात ठेवा, संविधान सभेची निवड प्रांतिक विधानसभांमार्फत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 48. अयोग्य कथन ओळखा. मुख्य 2019. 1. जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. 2. कॅबिनेट मिशन योजना 1946 च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. 3. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. 4. भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता. त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे दुसरे विधान देखील बरोबर आहे. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे तिसरे विधान बरोबर आहे. मात्र संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली नव्हती. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणून अयोग्य कथन आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संविधानातील विविध स्त्रोताशी संबंधित यादी 1 व यादी 2 जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. मुख्य 2019. यादी 1. अ. मूलभूत हक्क. ब. संसदीय लोकशाही. क. संसदेचे संयुक्त अधिवेशन. द. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. यादी 2. 1. आयर्लंडची राज्यघटना. 2. अमेरिकेची राज्यघटना. 3. ब्रिटिश राज्यघटना. 4. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. चला जोड्या लावून पाहूया. मूलभूत हक्क अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतले आहेत. संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारली आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतले आहे. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या राज्यघटनेकडून स्वीकारली आहेत. म्हणून जोड्या अशा होतील: अ 2, 3, क 4, ड. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली? मुख्य 2019. 1. 20 ऑगस्ट 1947. 2. 29 ऑगस्ट 1947. 3. 14 नोव्हेंबर 1947. 4. 24 सप्टेंबर 1947. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29 ऑगस्ट 1947. अगदी बरोबर. संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या समितीवर होती. म्हणून 29 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 51. योग्य जोड्या लावा. कॉम्बाईन सी 2019. अ. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. क. सर बी. एन. राव. ड.
जवाहरलाल नेहरू. आणि 1. उद्दिष्टांचा ठराव. 2. घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार. 3. घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. 4. घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. चला जोड्या लावून पाहूया. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. सर बी.एन. राव, घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार. जवाहरलाल नेहरू, उद्दिष्टांचा ठराव. म्हणून जोड्या अशा होतील: अ4 3 क2 ड. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा पूर्व 2019. अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. द. संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. पर्याय 1. अ आणि क बरोबर. 2. ब, क आणि ड बरोबर. 3. अ आणि ड बरोबर. 4. अ, क आणि ड बरोबर. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 लागू झाल्यानंतर संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. त्यामुळे विधान अ बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेनेच तात्पुरत्या संसदेचे काम केले. त्यामुळे विधान देखील बरोबर आहे. फाळणीनंतर संविधान सभेची सदस्यसंख्या 389 वरून 299 इतकी झाली. त्यामुळे विधान बरोबर आहे. मात्र विधान क चुकीचे आहे. जेव्हा संविधान सभा संविधान निर्मितीचे काम करत असे तेव्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. पण जेव्हा ती विधिमंडळ म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्षपद ग. मावळणकर यांनी सांभाळले होते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अ आणि ड बरोबर. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? राज्यसेवा पूर्व 2019. 1. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 3. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत, अधिनियमित व स्वतःप्रत अर्पण केले. 4. 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षा केल्या. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर. उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता. 11 डिसेंबर 1946 रोजी नाही. म्हणून पहिले विधान जुळत नाही. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती. त्यामुळे दुसरे विधान बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकृत, अधिनियमित व स्वतःप्रत अर्पण केले. त्यामुळे तिसरे विधान बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम स्वाक्षा केल्या. त्यामुळे चौथे विधानही बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला.
प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. एन. गोपालस्वामी अय्यंगार. क. डॉक्टर के एम मुंशी. द. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. योग्य पर्याय निवडा. 1. ब. क. 2. ब. क. द. 3. अ. क. द. 4. वरील सर्व. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क. द. अगदी बरोबर. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर के एम मुंशी आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क. द. लक्षात ठेवा, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्वाचे सदस्य एन. गोपालस्वामी अय्यंगार, के एम मुंशी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एल मीटर आणि डी पी खेतान. प्रश्न क्रमांक 55. भारतीय घटना समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. क्लर्क मेन्स 2019. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. क. भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते. द. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? 1. अ आणि क. 2. ब, क आणि द. 3. अ आणि क. 4. अ आणि ब. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि ब. अगदी बरोबर. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे विधान अ बरोबर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे विधान देखील बरोबर आहे. मात्र घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे विधान क चुकीचे आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा संविधान 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेसमोर सादर केले होते, 4 नोव्हेंबर 1947 रोजी नाही. त्यामुळे विधान चुकीचे आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि ब. लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 4 नोव्हेंबर 1948 मसुदा संविधान सभेसमोर सादर. प्रश्न क्रमांक 56. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? मुख्य 2018. 1. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. 2. सरदार पटेल. 3. जवाहरलाल नेहरू. 4. जे. बी. कृपलानी. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जे. बी. कृपलानी. अगदी बरोबर. संविधान सभेने मूलभूत हक्कांचा अभ्यास करण्यासाठी मूलभूत हक्क उपसमितीची स्थापना केली होती. या उपसमितीचे अध्यक्ष जे. बी. कृपलानी होते. या समितीने नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबत महत्त्वाच्या शिफारशी केल्या,
ज्यांचा पुढे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या तरतुदींमध्ये समावेश करण्यात आला. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जे बी कृपलानी. लक्षात ठेवा. मूलभूत हक्क उपसमिती, जे बी कृपलानी. मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सल्लागार समिती, सरदार वल्लभभाई पटेल. उद्दिष्टांचा ठराव, जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 57. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. मुख्य 2018. 1. अल्ट्रा विरस. 2. इंट्रा विरस. 3. अनौरस. 4. कायद्याने औरस ठरविलेला. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्ट्रा विरस. अगदी बरोबर. जर संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेला एखादा कायदा राज्यघटनेच्या तरतुदींच्या विरोधात असेल तर तो कायदा असंवैधानिक मानला जातो. अशा कायद्याला अल्ट्रा विरस असे म्हणतात. अल्ट्रा विरस याचा अर्थ अधिकाराच्या किंवा कायदेशीर मर्यादेच्या पलीकडे. तर इंट्रा विरस याचा अर्थ अधिकाराच्या मर्यादेत असलेला किंवा कायदेशीरदृष्ट्या वैध. म्हणून राज्यघटनेच्या विरोधात असलेला कायदा म्हणजे अल्ट्रा विरस. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्ट्रा विरस. लक्षात ठेवा. अल्ट्रा विरस राज्यघटनेच्या विरोधात अवैध. इंट्रा विरस राज्यघटनेच्या चौकटीत वैध. प्रश्न क्रमांक 58. भारताच्या फाळणीनंतर घटनास्मितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. मुख्य 2018. अ. समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली. ब. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. क. प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. केवळ अ. 2. केवळ अ आणि ब. 3. केवळ ब आणि क. 4. अ, ब आणि क. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब आणि क. अगदी बरोबर. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 वरून 299 इतकी झाली. त्यामुळे विधान अ बरोबर आहे. संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 93 वरून 70 इतकी झाली. त्यामुळे विधान देखील बरोबर आहे. तसेच प्रांत आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधील प्रतिनिधींची संख्या 296 वरून 229 इतकी झाली. त्यामुळे विधान क देखील बरोबर आहे. म्हणून तिन्ही विधाने बरोबर आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब आणि क. लक्षात ठेवा. फाळणीपूर्वी सदस्य संख्या 389. फाळणीनंतर सदस्य संख्या 299. प्रांत व मुख्य आयुक्त प्रांत 229. संस्थाने 70. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आणि त्याचे स्रोत हे जुळत नाही? टॅक्स असिस्टंट मुख्य 2018. 1. कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना. 2. कायद्याने घालून दिलेली पद्धती ब्रिटिश राज्यघटना. 3. कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना. 4. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटना. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. कायद्याचे अधिराज्य म्हणजे रूल ऑफ लॉ हे ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारले आहे. त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. कायद्याची योग्य पद्धती म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे अमेरिकन राज्यघटनेकडून घेतले आहे. त्यामुळे तिसरे विधान बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू हे देखील अमेरिकन राज्यघटनेकडून स्वीकारले आहे. त्यामुळे चौथे विधान बरोबर आहे. मात्र कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले नाही.
हे तत्त्व जपानच्या राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आले आहे. म्हणून जुळत नसलेली जोडी आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा. रूल ऑफ लॉ ब्रिटन, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिका, ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिका, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ जपान. प्रश्न क्रमांक 60. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. साई ग्रुप बी मुख्य 2018. मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. पर्यायी उत्तरे: 1. विधाने क बरोबर आहेत. 2. विधाने ड बरोबर आहेत. 3. विधाने क ड बरोबर आहेत. 4. विधाने क बरोबर आहेत. सर, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क बरोबर आहेत. अगदी बरोबर. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता दिली होती. त्यामुळे विधान बरोबर आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला होता. त्यामुळे विधान बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला होता. त्यामुळे विधान क देखील बरोबर आहे. मात्र विधान ड चुकीचे आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड 26 जानेवारी 1950 रोजी नव्हे, तर 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क बरोबर आहेत. लक्षात ठेवा. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारला. मे 1949 राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत स्वीकारले. 24 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड. तर याप्रमाणे आपण आज पार्ट 3 घटनेची निर्मिती या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.